अमरावती शहरात महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128वी जयंतीनिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। विविध कार्यक्रमामुळे आंबेडकरी जनतेमध्ये उत्साह दिसून येत होता। इरविन चौकात एकता रॅली आयोजन समितीतर्फे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समारंभ 2019 मोठ्या उत्सवात पार पडला। माननीय सचिन हिंसे हिने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्योजक रत्न पुरस्कार, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधिरत्न पुरस्कार ॲडव्होकेट हरीश निंबाळकर इतरांना उजेड देत देत जगत राहणं शिकवतात ते आमचे ज्ञानेश्वरजी मुळे आपणाला आमचा सप्रेम जय भीम। त्यांच्याविषयी वाचन करताना मी असं म्हणेन, त्यांचा गौरव करताना असं म्हणेन, आपला जन्म कुठे व्हावा हे आपल्या हातात नसतं, आपला जन्म कुठे व्हावा हे आपल्या हातात नसतं, परंतु मिळालेल्या जन्माचं स्वकर्तृत्वाने सार्थक करणं हे मात्र आपल्या हातात निश्चित असतं। अर्थातच माणूस जन्माने नाही कर्माने मोठा होतो। आजही आपले घटनेचे शिल्पकार या प्रसंगी शहरातील ठिकठिकाणाच्या परिसरातून भव्य शोभायात्रा काढून इरविन चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ समारोप करून शोभायात्रेचे रूपांतर सभेत करण्यात आले। नक्षलवादी धर्मविरोधी देशद्रोही देशाचा दिला पाय वाटते तुला मजा लय खतरनाक बाबू, लय खतरनाक, लय खतरनाक बाबू, लय खतरनाक। मग हरतून घे, मग तनगे, मग पंगे, मग होते फसवे धंदे, मग हलती केसमध्ये मोठे फालतू नसते, राहिलं शिक्षण पाणी मग कोर्टात नसते। तर लोकशाही नाही गेले हुकुमशाही म्हणते, लोकशाही लोकशाही सफेद खादी वाले बोलेंगे उम्र मेरी कच्ची, लगेगा उनको चरखा टूटी बात मेरी सच्ची, रहने वाला नाम उसका अमरावती भर्ती, यहाँ करेगा मुझसे मालूम ना मेरी कस्ती, निभा रही है कौन सा किरदार, तलवार दिखा के बना रही कौन सा त्योहार, मर रहा जवान की साखों से लाचार, बोलूंगा आज क्यों की करेगा दिमाग करता, विकास के चुनाव बजा दिए पाला, गरीबी को तो नहीं जाती बेचता हो नारा, सवाल जो करेगा कहते हम कुछ ही सिखारा, बोले बच्चे में बेटा हमें चुन के दो दोबारा, नहीं तू चार वाला ये कौन सा है संग, तो देश के शांतता का बड़ा विनय भंग, फर्क न पड़ता इनकी उल्टी मौज में पतंग, और मकर के आदत घूम रहे जैसे देश के दबंग लोग, शब्द प्रति शब्द तेरी बात है खरी, यहाँ पे धर्म देकर यहाँ पर मिलती नौकरी, आदत घूम नहीं सकती यहाँ पापा की परी, समझ में नहीं आ रही पाप पुण्य की नगरी, लोकशाही या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले। 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा। आज बाबासाहेब आंबेडकरांचा हा जन्मदिवस सर्व जगभर मोठा उत्साह साजरा होतो आहे। बाबासाहेब ही अशी ऊर्जा शक्ती आहे, हे असं प्रेरणास्त्रोत आहे की ज्यांनी सर्वसामान्य माणसाला जगण्याचं बळ दिलं, सर्वसामान्य माणसाला जगण्याची शक्ती दिली, आणि म्हणूनच बाबासाहेबांच्या जयंतीदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी हजारोचा जनसमुदाय, लाखोचा जनसमुदाय दरवर्षी सर्वीकडे अभिवादन करण्यासाठी येत असतो। बाबासाहेबांचं काम हे कोणा एका जातीपुरतं, कोणत्या वर्गापुरतं मर्यादित नाही, तर बाबासाहेबांचं काम हे तमाम मानवजातीसाठी आहे। त्यांनी स्त्रियांसाठी हिंदू कोड बिल, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलने आणि ओबीसींच्यासाठी आयोग नेमावा या दृष्टीने सुद्धा प्रयत्न केले आहेत। राष्ट्र निर्मितीच्या कार्यात
बाबासाहेबांचं मोठं योगदान आहे आणि म्हणून बाबासाहेब एक राष्ट्रपुरुष आहे. या राष्ट्रपुरुषाला माझे विनम्र अभिवादन. डॉक्टर आंबेडकर चौकात मोठ्या प्रमाणात निळा पताका व झेंडे लावण्यात आले होते. तसेच पुस्तकांची दुकाने, फोटो, खेळणी इत्यादींची दुकाने सजवली होती. तसेच थंड पेय व फराळाचे वाटप करण्यात आले. तसेच प्रबुद्धनगर येथे मध्यरात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती येथील रमाबाई आंबेडकर सभागृहात मोठ्या उत्सवात संपन्न झाली. सर्व भारतीय नागरिकांना, सर्व बौद्ध बांधवांना, सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. तसेच चौरेनगरात भीमक्रांती नवयुग मंडळातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त चौरेनगरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. चौरेनगरातून ही शोभायात्रा शंकरनगर, कवरनगर, डेपो मार्गे इरविन चौकात डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करून समारोप करण्यात आला. तसेच पंचशील कल्याण मित्र बहुउद्देशीय संस्था बडनेरा यांच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. ढोल ताशे व डीजेच्या निनादात व आतिषबाजी करीत ही रॅली पंचशील नगर, नेताजी चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, पोलीस स्टेशन रोडवरून जयस्तंभ चौकात शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. सर्व बडनेरा शहरातील व अमरावती शहरातील सर्व नागरिकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि भारतीय बौद्ध शाखेच्या वतीने तसेच लंबिनी मुद्दागार समितीच्या वतीने आणि बडनेरा शहरातील सर्व मंडळाच्या वतीने मी सर्व बडनेरा शहरवासियांना तसेच काँग्रेस नगर, हमालपुरा, फ्रेजरपुरा आदी ठिकाणी भीम जयंती महोत्सव उत्सवात संपन्न झाला. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व अमरावतीवासी तसेच भारतवासियांना मी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे. तसेच पंचशील कल्याण मित्र पंचशील बुद्धविहाराच्या वतीने सुद्धा मी परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व बांधवांना हार्दिक शुभेच्छा देत आहे. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. संपूर्ण शहरातून भीमसागर इरविन चौकात उसळला होता. हमारी जो रैप की लिस्ट है वो आपको देखने मिलेगी और उसको देखिए, आपको अगर पसंद आए तो उसको जरा शेयर कीजिए. सीधा चैनल पे जाने का, लाइक करने का, शेयर करने का, दबा के सब्सक्राइब करने का. हाथों पर पट्टी में
दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128व्या जयंतीनिमित्त सार्वजनिक कपिल बुद्ध विहार इथून आज ही रॅली पूर्ण भंडारा शहरामध्ये निघणार आहे आणि या रॅलीमध्ये लहान थोर मोठे आबाल वृद्ध सगळेच बालिका बालक सगळेच उपस्थित राहणार आहेत आणि वाजत गाजत बाबासाहेबांची ही मिरवणूक त्यांना आदरांजली म्हणून आम्ही दरवर्षी सार्वजनिकरित्या भारतीय बौद्ध महासभेच्या आणि सार्वजनिक कपिल मंडळाच्या संयुक्ताने ते निघत असते। तेव्हा आपल्या आजच्या या प्रसंगी मी एवढं सांगू इच्छितो की आज आपण जो इथे सर्वांना येऊन बाबासाहेबांना आदरांजली वाहिली त्याबद्दल आपण सर्वांनी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि बाबासाहेबांच्या या 128व्या जयंतीच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। इथेच थांबतो। सार्वजनिक कपिल बुद्ध विहारातर्फे आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। धन्यवाद। जय भीम जय भारत। ब्युरो रिपोर्ट BCN न्यूज अमरावती।